राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी ऑनलाईन पत्ते खेळण्याचा मुद्दा फारच मनावर घेतलाय। राजीनाम्याची मागणी तीव्र झाल्यानंतर कोकाटेंनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली। ऑनलाईन पत्ते खेळताना कोकाटेंनी जितक्या चाली खेळल्या नसतील त्यापेक्षा जास्त कारणं त्यांनी या व्हिडिओबाबत दिलेली आहेत। कोकाटे फक्त इतक्यावरच थांबलेले नाहीयेत, तर माझी बदनामी करणाऱ्यांना आपण कोर्टात खेचणार असण्याची धमकी सुद्धा त्यांनी दिली। आपण पाहूयात। ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज तागत 1 रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही। आणि मी जर दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन। आणि ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं असं झालंय की मी पत्ते खेळलो नाही, मी पत्ते पिशणार नाही। म्हणजे धडधडीत चूक असताना एखादा विषय किती ताणावा तर ते कोकाटेंकडनं शिकावं। राजीनाम्याची मागणी तीव्र झाल्यानंतर कोकाटेंनी थेट पत्रकार परिषदेचा घाट घातला। ऑनलाईन पत्ते खेळताना जेवढ्या चाली त्यांनी खेळल्या नाहीत त्यापेक्षा जास्त कारणं त्यांनी आपण किती खरे आहोत हे सांगण्यासाठी दिली। पण नंतर तो स्काईप केलेला आहे, पण स्काईप केलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही किंवा तुम्ही दाखवलाच नाही। त्यामुळे तशा प्रकारचं जो जे गेम येतात वारंवार सारखे, तो काही एकच गेम येत नाही। आतापर्यंत मोबाईलवरती तुम्ही मोबाईल काढले तर 5G मध्ये आपण चाललोय। त्यामुळे मोबाईलमध्ये कुठलाही गेम पटकन लगेच पॉपअप होतात, पटकन पुढे येतात आणि स्काईप करावे लागतात। पण स्काईप पण ते 30 सेकंद होत नाही आणि हा 18 सेकंदाचा फक्त व्हिडिओ आहे जो जेव्हा मी फक्त मोबाईल उघडला आणि त्यातून त्याला स्काईप करण्यासाठी प्रयत्न करत होतो तेवढ्या वेळातला हा 10-15 सेकंदाचा फक्त व्हिडिओ त्यांनी शूट केला। ऑनलाईन रमी काय प्रकार आहे माहिती आहे का आपल्याला? ऑनलाईन रमी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो, त्याला जॉईन करावा लागतो। वाटर तुमचा अकाउंट जे आहे बँकेचं ते अकाउंट पण त्याच्याबरोबर तुम्हाला संलग्नपणे राहावं लागतं। त्याच्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन रमी खेळता येत नाही। ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज तागत 1 रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही। बरं, कोकाटे एवढ्यावरच थांबले नाही। मी रमी खेळलो की नाही याची चौकशी कराच असं पत्र ते विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री फडणवीसांना पाठवणार आहेत। आणि दोषी सापडलेस तर तात्काळ नाही पण किमान पुढच्या अधिवेशनात तरी राजीनामा द्यायला तयार आहे। मी आता माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय सभापती आणि माननीय अध्यक्ष विधानसभा या चौघांनाही लिखित पत्र देणार आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी। जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं। त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन। बरं, हे झालं राजीनाम्याचं। पण ज्यांनी आरोप केले त्यांना कोकाटे सहज सोडणार नाहीयेत। मला रमी खेळताच येत नाही, त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनबुडाचा आहे, चुकीचा आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझी बदनामी झाली आहे। कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे, ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केला आहे आणि ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही। कोकाटेंचा हा करारी बाणा पाहता पत्ते खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणाऱ्यांचं काही खरं दिसत नाहीये। अर्थात कोकाटेंच्या निशाण्यावर रोहित पवारच आहेत। रोहित पवारांनी अर्धाच व्हिडिओ पोस्ट केला असा कोकाटेंना राग आहे। सभागृहाचं काम सुरू असताना पत्ते खेळायचे नसतात, शिवाय हा व्हिडिओ बनवताना सभागृहाचं कामकाज चालू नव्हतं असं कोकाटेंनी स्पष्ट केलंय। म्हणूनच रोहित पवारांनीही नव्यानं तोच व्हिडिओ आवाजासोबत शेअर केला। ज्यावेळी सभागृहात आदिवासी विभागाशी संबंधित महत्त्वाचं विधेयक मांडलं जात होतं तेव्हाच कृषी मंत्री मोबाईलवर डाव टाकत होते। शासन ज्या दुधाळ गायी आहेत त्यांचा लाभ हा 90% दिलेला आहे। हे 70,000 रुपयाचा एका गायीच्या मागे असलेले 90% अगेन्स्ट म्हणजे पुढे विम्याच्या माध्यमातून। त्यामुळे शासन गायी दुधाळ गायीच्या लाभार्थ्यांना आपण लाभ दिला आणि 27 गायीचे प्रकरण मंजूर आहे। एकूणच माणिकराव कोकाटे स्वतःलाच आरोपांच्या जाळ्यात गुरफटून घेत आहेत आणि त्यांच्या याच वृत्तीचा विरोधकांना चांगलाच फायदा होतोय। असो,
तुर्तास तरी कृषी मंत्री साहेब माघार घेण्याच्या तयारीत नाहीयेत, पण सरकारचे प्रमुख नेते काय निर्णय घेतात याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी.